पाठवलेला आहे आपला मान करून घे जीव झाली असेल तू बाल करून जीव करा कांदरून मोडतोड करील आपल्यापणे लागेल माघ महिन्याच्या अखेरीस कोकणवासियांना वेध लागतात ते म्हणजे शिमग्याचे. पहिल्या होळीवर घातलेली ग्रामदेवतेच्या नावाची फाग, मृदुंगावर पडलेली पहिली थाप आणि त्याच्या तालावर बेभान होऊन नाचणारी गावकरी. ढोलावर पडलेली पहिली थाप, शिमग्याच्या ओढीने घरी परतण्यासाठी आतुर असलेला चाकरमानी, गावदेवीच्या सजल्या पालखीसमोर बोलली जाणारी आरती, सडा रांगोळ्या घातलेल्या अंगणात नाचणारे देवखेळ, गोमूचा नाच आणि त्या सगळ्यांपुढे नाचणाऱ्या शंखासुर. भगवान परशुरामांनी निर्माण केलेली अपरंत भूमी म्हणजेच कोकण आपल्या निसर्ग आविष्कारासाठी जेवढी ओळखली जाते तितकीच ती इथल्या चालीरीती, रूढी, परंपरा आणि सण उत्सवांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. इथल्या गणेशोत्सव आणि शिमग्यासाठी लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात. कोकणाने जपलेली ही शिमग्याची परंपरा इतक्या सुंदररित्या पार पाडली जाते की त्यातील सर्वच सोहळे पाहण्यासारखे असतात. प्रत्येक गावच्या प्रथा थोड्या वेगवेगळ्या पाहायला मिळतात, पण त्यांची पार्श्वभूमी मात्र एकच असते. फागपंचमीला सुरू झालेल्या होळ्यांची सांगता होम लागून होते. होमावर उभी केलेले माडहोळ वाजत गाजत नाचवत आणताना मोठ्यांपासून लहानांपर्यंत विशेष उत्साह दिसतो. हा क्षण जगण्यासाठी चाकरमनी मुंबई किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल तिथून आवर्जून येतोच येतो. कोकणातल्या या सण उत्सवांमध्ये अख्खा गाव एकत्र येऊन हा शिमग्याचा सोहळा जगतो. एकदा होम लागला की गाव देवतेची पालखी घरोघरी जाण्यासाठी सज्ज होते. जिथे जगभर लोक स्वतः देवदर्शनासाठी जातात तिथे कोकणात मात्र साक्षात देव लोकांच्या घरोघरी जाण्याची प्रथा आहे. गावगावच्या प्रथा, परंपरा, चालीरीती यांच्यामध्ये विविधता पाहायला मिळते. इथे येणाऱ्या प्रत्येकालाच भुरळ पडली एकांतात बसलेल्या पुरातन देवळांची. इथल्या मातीतील प्रत्येकाने जपलाय तो कोकणातील जिव्हाळा. शिमग्याचा हा सण म्हणजे त्या जिव्हाळ्याचं प्रतीक आहे. शंखासूर, देवखेळ, गोमूचा नाच, पालखी सोहळा, होम. या वर्षीचा हा शिमग्याचा सोहळा अनुभवायचा आहे ना? काय मग यंदा येताव ना कोकणातल्या शिमग्याला? आज जिथे आपलं मानसिक स्वास्थ्यच हरवलंय तिथे या आनंदी पर्व सोहळ्यात आपण मग्न होतो. भौतिक जगातून आध्यात्मिक वातावरणात प्रवेशतो. अध्यात्माची ही ताकदच आमच्या जगण्याची प्रेरणा आहे. ही संस्कृती, या लोककला हेच आमचं जगणं आहे.